नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। अशा छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। अगदी सोपी रेसिपी आहे। या रेसिपीसाठी काय काय लागणारं साहित्य इथं ते बघूया। खूप छान रेसिपी, अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आत्ताच मी यूट्यूबवरती माझी मसाल्याची रेसिपी मी अपलोड केलेली आहे। त्याच मसाल्यापासून ही भाजी मी बनवलेली आहे। खूप छान मसाला आलेला आहे। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी मिक्सरचा जार घेतलेला आहे। कांदे आणि मिरची भाजलेल्या टाकून घेतलेला आहे। लसूण घेतलेला आहे। एक हिरवी मिरची घेतलेली आहे। अद्रक घेतलेले गरजेनुसार। कढीपत्ता घेतला आहे गरजेनुसार। कोथिंबीर घेतली गरजेनुसार। आता याचा आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा मसाला मी मिक्सरमधनं आता काढून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने हे सारण तयार झालेलं आहे। इथे मी बटाटे शिजवून घेतलेले आहेत। 4 शिट्ट्या घेतल्यात कुकरच्या। अशा वरती साल काढून घ्यायची आहे बटाट्याची। बटाट्याची वरची साल काढल्यानंतर बटाटा चिरून घ्यायचा आहे आपल्याला। बघा, अशा पद्धतीने ही साल काढून झालेली आहे। इथं कोथिंबीर चिरून घेणार आहे। कांदा आधीच कापून ठेवलेला होता मी। अशा पद्धतीने हे कोथिंबीर चिरून झालेली आहे। आता बटाट्याच्या अशा पद्धतीने फोडी तयार करून घ्यायच्या आहेत आपल्याला। बटाटा चिरून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हा बटाटा इथं चिरून झालेला आहे माझावाला। सर्व बटाटे इथं चिरून झालेले आहेत। आता आपल्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। बघा, अशा पद्धतीने मी बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत। इथं गॅस चालू करून कढाई ठेवून घेतलेली आहे, गरम होऊ दिलेली आहे। आता गरजेनुसार याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला। 1 स्पून राई टाकलेली, 1 स्पून जिरं टाकलेलं आहे। तडकू द्यायचं आहे। तडकल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। बटर टाकून घेतलेलं आहे। एक क्यूब टाकलेली आहे। चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कोथिंबीर टाकलेली चिरलेली, मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये जो आपण मसाला काढलेला आहे तो मसाला टाकून घ्यायचा आहे। एकीकडे मी पाणी गरम ठेवलेलं आहे पातेलीमध्ये भाजीसाठी। बघा, हा मसाला आता आपल्याला टाकून घ्यायचा आहे। टाकल्यानंतर ह्या मसाल्याला चांगला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हा मसाला इथं भाजून झालेला आहे। याच्यामध्ये काही आपल्याला ड्राय मसाले टाकून घ्यायचे आहेत। याच्यामध्ये मी अर्धा स्पून हळद, 2 स्पून काळा मसाला आणि 1 स्पून लाल तिखट टाकून घेतलेलं आहे। आता मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला वाटाणे टाकून घ्यायचे आहेत। वाटाणे टाकून घेतलेले आहेत। चांगले आता भाजून घ्यायचे आहे या मसाल्यामध्ये। भाजल्यानंतर याच्यामध्ये बटाटेही टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। हे भाजले गेलेले आहे। आता बटाटे टाकून घेऊ सर्व। थोडी कोथिंबीर उरली तीही टाकून घेतलेली आहे ह्या मसाल्यामध्ये। आता ह्या बटाट्याच्या फोडी व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत। भाजल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे गरम पाणी ठेवलेले ते टाकून घ्यायचं आहे। बघा, अशा पद्धतीने मी इथं या सर्व वस्तू भाजून घेतलेल्या आहेत। आता गरम पाणी टाकून घ्यायचं आहे।
थोडं थोडं करून गरम पाणी टाकून घ्यायचं आहे. हे मसाल्याचं जार होता, पाणी टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आणि ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. थोडं थोडं करून आता हे गरम पाणी आपल्याला टाकून घ्यायची आहे. आपल्याला जेवढी ग्रेव्ही लागणार आहे तेवढं पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे आपल्या गरजेनुसार. इथे मी थोडं थोडं करून पाणी टाकलेलं आहे. बघा, इथं आता ही भाजी तयार झालेली आहे. हिला थोडं आपल्याला आता 5 ते 10 मिनटं शिजू द्यायची आहे. इथं आता मी 1.5 स्पून मीठ टाकून घेतलेलं आहे. आता या भाजीला शिजू द्यायचं व्यवस्थित. इथं 1.5 स्पून मी मीठ टाकून घेतलेलं आहे. एकीकडे मी इथं पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. भाजी शिजेपर्यंत इथं मी पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने ही भाजी बनवा, खूप छान लागते, मस्त. अगदी मोजक्या साहित्यामध्ये ही रेसिपी मी बनवलेली आहे. घरच्या साहित्यामध्ये ही भाजी बनवलेली आहे. ह्या रेसिपीचा व्हिडिओ स्किप न करता बघा, तुम्हाला संपूर्ण रेसिपी समजेल, तरच तुम्हाला पुढची रेसिपी जमणार आहे. अशाच छान रेसिपी बघण्यासाठी सरोज फीस्ट या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. लाईक नक्की करा. जवळपास इथं आता ही पोळी लाटून झालेली आहे. आता तव्यावरती टाकून घेतलेली आहे. अशा पद्धतीने पोळी पण लाटत गेलेली आहे आणि पोळीला तव्यावरती शेकत गेलेली आहे. अशा पद्धतीने ह्या पोळ्या मी इथं लाटून घेतलेल्या आहेत. आता इथं भाजी शिजून झालेली आहे जवळपास. जो नवीन मसाला बनवलेला आहे मी, त्याच मसाल्याची ही भाजी बनवलेली आहे. खूप छान कलर आलेला आहे भाजीला बघा. इथं जवळपास आता पोळ्याही माझ्या लाटून झालेल्या आहे. बघा, अशा पद्धतीने इथं मी पोळी बनवून घेतलेली आहे. दुसरी पोळी आता तव्यावरती शेकून घ्यायची व्यवस्थित. भाजीची ग्रेव्ही तुम्ही तुमच्या पद्धतीने ठेवा. पातळ ठेवायची असेल तर पातळ ठेवा, घट्ट करायची असेल भाजी तर घट्ट करून घ्या. बघा, इथं जवळपास ही भाजी आता शिजून झालेली आहे. पोळ्याही लाटून झालेल्या आहे. आता एका बाउलमध्ये ही भाजी आपल्याला काढून घ्यायची आहे. अशा पद्धतीने ही भाजी मी बाउलमध्ये काढून घेतलेली आहे. इथं खूप छान सुगंध सुटलेला आहे भाजीचा मस्तपैकी. बघा, खूप छान आलेली भाजी. तुम्हाला कोणती रेसिपी आवडते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्या पद्धतीने मी तुम्हाला ती रेसिपी करून दाखवेन. चला तर मग भेटूया अशा छानपैकी पुढच्या रेसिपीमध्ये. लाईक करायला विसरू नका. ज्या चॅनलवरती रेसिपी प्रामाणिकपणे दाखवली जाते त्याला कोणीच लाईक करत नाही. लाईक नक्की करा. खूप वेळ जातो एक व्हिडिओ बनवण्यासाठी, एक रेसिपी बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. एक लाईक तर करूनच द्या.